हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे। तर आज कामगार दिनाची सुट्टी होती तर सचिन मच्छी घेऊन आलेत आणि मच्छी आणल्यानंतर म्हटलं चला आधी सकाळचं जेवण वगैरे मी बनवून घेतलं होतं, सगळं माझे कामं सकाळचे आवरले आणि आता 2:30-3 वाजत आलेले आहेत। तर म्हटलं मच्छीला मसाला लावून ठेवते आणि 1-1.5 तासाने बनवते। तर मसाला लावायला घेतलाय तर म्हटलं चला तुम्हाला पण रेसिपी सांगते मी कशी मच्छी बनवणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा अशी चविष्ट मच्छी बनवू शकता। तर मच्छीला स्वच्छ धुवून घेतले मी आणि जी मच्छी भाजी करण्यासाठी मी ठेवली होती ती एका शिगडीवरची तुम्हाला पातेल दिसते ना, त्यात मी कालवण करण्यासाठी मच्छी ठेवली आणि ज्या खाली पातेल एक आहे ना शिगडीवरच्या खाली, तर त्याच्यामध्ये मी फ्राय करायची मच्छी ठेवलेली आहे। तर चला मसाला पटापट मच्छीला लावून घेऊया। पिऊ सुद्धा आलेले आहे माझ्याकडे। तर पिऊ 2-4 दिवसासाठी फिरायला गेली तिथं, आता आली मला भेटायला। तर आधी चला मच्छीला मसाला लावते आणि नंतर मग पिऊचं मला काहीतरी सांगायचं आहे। तर मच्छी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, नंतर त्याला हळद मीठ लावायचं आपल्याला। तर मी चवीनुसार मीठ टाकते, तुम्ही सुद्धा चवीनुसार मीठ टाका। थोडीशी हळद टाकायची आहे आणि शिवाय हळद टाकली किंवा नाही टाकली तर काही सुद्धा फरक पडत नाही, कशासाठी ते तुम्हाला नंतर सांगते। आणि गरम मसाला जो तुम्ही वापरतो तो मसाला गरम टाकू शकताय। चटणी टाकायची आहे, लाल चटणी, ती पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही जशी खाताय तशी तुम्ही जास्त कमी करू शकताय। तर मी 2 चमचे चटणी टाकलेली आहे आणि ही चटणी जास्त तिखट नाही आहे, थोडीशी आहे, कलर जास्त लाल आहे पण चटणी जास्त तिखट नाही आहे, ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे, ती 2 चमचे टाकली मी। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा जो मसाला आपण टाकला ना तो मच्छीला व्यवस्थित लागेल। तर मी काय होतं अशा मच्छीला ना काटे असले ना मोठे आणि हाताने जर फिरवायला लागलं ना तर हाताला खूप जास्त असे काटे लागतात आणि त्यासाठी म्हटलं चला असं पातेलं गोल गोल फिरून व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि मला माहिती आहे बऱ्याच जणाला असं ना मच्छी असं मिक्स करताना बऱ्याच जणाला काटे लागलेच असतील, मच्छीचे किती जरी नाही म्हणलं तर लागलेच असतील कधी ना कधी, मला सुद्धा बराच वेळ लागलेले आहेत। तर आता मच्छीला मसाला व्यवस्थित लागलेला, कुठं कुठं जरा कमी लागला तर मी व्यवस्थित लावून घेते। मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे 2 पॅकेट मसाला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्हाला मसाल्याचं पॅकेट मी व्यवस्थित दाखवलेलं नाही आहे, पण ह्या मसाल्यापासून मी बऱ्याच वेळा कंटकी बनवलेले आहे, मच्छी फ्राय बनवलेले आहे। जर तुम्ही ह्याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ बघितले असतील तुम्हाला माहीत असेल की ह्या मसाल्यापासून मी बऱ्याच वेळा काय काय रेसिपी बनवलेल्या आहे। तर शिवाय हे पॅकेट ना असं जसं की घरगुती मसाला असतो ना तशामध्ये पॅकेट आहे, ह्याच्यावरचं व्यवस्थित लेबल नाही, जे घरी असं छोटासा कागद लिहून त्यावर चिटकवलेलं असं आहे। पण ओरिजिनल कंपनीचं जे पॅकेट आहे ना त्याचं मी बऱ्याच वेळा रेसिपी मागं बनवलेले दाखवलेलं सुद्धा आहे। जर तुम्ही व्हिडिओ हमेशा माझे बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल आणि जर नसेल बघितलं तर तुम्ही मागे एकदा चेक करू शकताय। तर ही माझ्याकडून विसरला होता तुम्हाला पॅकेट व्यवस्थित दाखवायचं। तर चला मसाला व्यवस्थित लावून घेते आणि ही मसाला थोडासा कोरडा होतो त्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून व्यवस्थित मसाला सगळा मच्छीला व्यवस्थित लागेल। आणि ह्या मसाल्यापासून ना तुम्ही चिकन कंटकी बनवू शकताय, मच्छी फ्राय बनवू शकता किंवा मटन फ्राय जरी तुम्हाला बनवायचं असेल ना तळून तर तुम्ही ते सुद्धा मटनसुद्धा बनवू शकताय। आणि जी नॉनव्हेज खात नाहीत बिलकुल तर ते ना भाज्यांनासुद्धा तुम्ही जसं फ्लावरला म्हणा सोयाबीनला म्हणा हा मसाला लावून फ्राय करू शकताय, जेणेकरून मस्तपैकी तुम्हाला स्नॅक्स काहीतरी खायला होईल, ठीक आहे। तर मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे आणि हा मसाला मच्छीला लावून आपल्याला 1-2 तास ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तुम्ही 4-5 तास सुद्धा मच्छीला मसाला लावून ठेवू शकता, जितक्या वेळ जास्त वेळ ठेवचाल ना तितकी मस्त चटपटीत आपली मच्छी बनणार आहे। तर मच्छीला मसाला लावून मी साईडला ठेवलेला आहे। आता माझे जे काय माझं बाकीचे काम आहे ते सगळे आवरेपर्यंत मी मच्छीला मसाला लावून तसं ठेवणार आहे आणि झाल्यानंतर शेवटी मी मच्छी तळणार आहे। तर जी मच्छी मी कालवण करण्यासाठी ठेवली होती साईडला तर त्याला परत एकदा धुवून घेतली। काय होतं ना आपण मच्छी मटन चिकन काय पण आपण धुवून किती स्वच्छ धुवा आणि जर 5 मिनटं जर असं ठेवलं ना त्याला तर त्याला परत एकदा लालसर पाणी सुटतं, त्यासाठी मग मी परत मसाला लावण्याच्या आधी एकदा पाण्यातून काढते आणि मग परत मसाला लावते। तर आता हळद आणि मीठ फक्त लावून ठेवले, झाकून ठेवते आणि आज एक नवीन पद्धतीचं मच्छीचं कालवण मला बनवायचं आहे। त्यासाठी मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरच्या घेतल्यात हिरव्या, कोथिंबीर घेतलेली नाही, घ्यायची मला कोथिंबीर। तर हे सगळं स्वच्छ मी धुवून वाटून घेणार आहे। हे काय एवढं काय व्यवस्थित मी तुम्हाला जवळून सगळं दाखवलेलं नाही, पण सांगितलं एवढं सगळं टाकलेलं आहे। आणि कांदा आणि टमाटरसुद्धा संपले होते, 2 टमाटे होते ते मी वाटा घेतले। तर सचिन आता कांदे टमाटे आणलेत आणि त्याच्यासोबतच हे सुद्धा आणलेत कलमी आंबे आणलेत, कैऱ्या आणल्यात, आंबे पिकलेले असतात, हिरव्या कैऱ्या असतात तर कलमी कैऱ्या आणलेल्या आहेत। तर ह्या कैऱ्या मीठ लावून खायला खूप छान लागतात, पण म्हणलं मीठ न लावता आपण असंच कापून खाऊया, बघू कसं लागते, आंबट लागतं तर गोड लागतात, पण ह्या जास्त आंबट नाही। आणि मच्छीच्या कालवणात टाकण्यासाठी आज कढीपत्ता मस्त ताजा झाडाचा तोडलेला आहे। मला कधीही कढीपत्ता बाहेरून आणायची गरज नाही,
कुंडीमध्ये एकदम मस्त असं माझं हिरवगार असं कढीपत्त्याचं झाड आलेलं आहे. वातावरण बाहेर बघू शकता किती मस्त आहे. आणि आज तारावर खूप जास्त नाही, एकदम कमी असे पक्षी बसलेत. का तर उन्हामुळं ना पक्षीसुद्धा बिचारे कुठे गेल्यात काही दिसतच नाही. नसतं पहिलं ना दिवसभर असं एकदम चिव 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 सारखं चालू होतं पक्ष्यांचं. कुठल्या ना कुठल्या वेगळ्या वेगळ्या पक्ष्यांचे आवाज यायचे, पण आता का पक्ष्यांचे आवाजसुद्धा ऐकायला नाही गेलेत. उन्हामुळे बिचारे कुठे गेलेत ते दिसेनासुद्धा गेले. दिवस मावळला ना तर थोडेसे पक्षी येतात, पण दिवसभर तर काही नाही. जे बिल्डिंगच्या कडीनं घरटे फिरटे वगैरे कोणी बनवले असतील ना कबुतरांनी म्हणा किंवा चिमण्यानी, बाकी तेवढ्या पक्ष्यांचा आवाज येतो. बाकी दुसरे पक्षी काही दिसतच नाही आहे. शिवाय पाणीसुद्धा आमच्या इथलं आटलेलं आहे साईडचं. तर पहिलं पाणी होतं तर खूप सारे पक्षी यायचे. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माझ्या बघितलंसुद्धा असेल, मी बरेच वेळा पक्षी दाखवलेले आहेत. पण आता काही पक्षी जास्त दिसतच नाही आहेत. तर बघूया चला. माझा मसाला वगैरे वाटून झालेला आहे. आणि मी जे दररोज मी वापरते ते तेल टाकलं होतं, पण सचिन म्हटलं नको मोहरीचं तेल टाकून बनव. तर ते मी टाकलेलं तेल वापस साईडला काढलं आणि मोहरीचं तेल टाकलेलं आहे. त्यात तेल तापल्यानंतर कांदा टाकला आहे, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता ही कढीपत्ता टाकायचा आहे. तर आज एकदम असं जसं की कोकणात कसं हे बनवत असतात, मच्छीचं कालवण, कढीपत्ता, नारळ वगैरे टाकून, तर सगळं नारळसुद्धा मी किस टाकला, नारळाचा किस टाकून वाटले त्या मसाल्यामध्येच. आणि कांदा परतून घेते आणि नंतर कढीपत्ता टाकते. हमेशा मी तेजपत्ता टाकते, पण आता कढीपत्ता टाकून बनवायला लागले. तर नवीन चव लागणार आहे कालवण्याच्याच. आणि जी आता कैरी आणली होती सचिननं, एक छोटीशी कैरी घेतली, म्हणले बघू आधी बारके कापून आंबट आहे का नाही ती. तर पण कैरी खायला खूप छान आणि एकदम मस्त अशी लागली, म्हणजे बिलकुल आंबट नव्हती, एकदम असं आरामात कोणी पण खाऊ शकला अशी होती. आणि चला मच्छीचं कालवण. आणि सांगितल्याप्रमाणे की माझं झाकण ना तिथं जी मी मांडणीमध्ये ठेवलेलं मिक्सर, तिथं झाकण बसतच नाही ह्याचं. आणि छोटं मिक्सरचं भांडं माझं खराब झाले, तर जुगाड करून मी त्यावर प्लेट ठेवून मी मसाला वाटते आता. तर मला छोटं मिक्सरचं भांडं नवीन आणायचं आहे. आणि हे झाकण तिथं बसतच नाही, नाही तर साईडला जर मिक्सरचं भांडं काढून वाटलं आणि दुसरीकडे लावून तर वाटता येते, पण मला काढणं परत ठेवणं असं कुटाणं वाटतं. त्यासाठी मी प्लेट ठेवते आणि वाटून घेते थोडंसं हात लावून वरती. मसाला व्यवस्थित टाकल्यानंतर परतून घ्यायचा आपल्याला. आणि मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. कोणतं पण जर आपण कालवण बनवत असेल ना, मसाल्याला तेल जर सुटलं ना तर मसाला चांगला बी होतो आणि कालवण खायलासुद्धा चांगलं लागतं. नाहीतर न मसाल्याला तेल सुटतं, आपण अशाच जर काय पण टाकलं ना त्याच्यामध्ये तर कालवण चांगलं होत नाही आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे. बाकी काही टाकणार नाही आहे मी, मसाले खूप जास्त टाकणार नाही आहे. आणि बघू शकता तेल सुटले मसाल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये मच्छी टाकूया आपण. आणि मच्छीला सुद्धा मी काहीसुद्धा मसाला लावला नव्हता, थोडंसं हळद आणि मसाल्यामध्ये मच्छी टाकते मी. आणि टाकल्या लगेच हलवणार नाही, तर 1-2 मिनटं थांबणार आहे, नंतर हलवणार आहे. आणि काय होते ना, मच्छीचा रस्सा म्हटलं की मी थोडासाच करते. त्यातली मच्छी वगैरे कोण खात नाही, मीच खाते. आणि कधीतरी एखादा पीस सचिन खातील, नाही तसं नाही, स्वप्न तर बिलकुल खात नाही. स्नेहाने थोडासा रस्सा खाल्ला तर खाते, ती पण रस्सा खात नाही. आणि मच्छीचं तोंड काय होतं ना, एकदा दोनदा सचिननं मच्छीचं तोंड आणलं होतं, म्हणजे हमेशा आणतात, पण एकदा दोनदा असं आणलं होतं की त्या मच्छीवाल्याने पूर्ण असं कट करून दिलं, ते एकदम मच्छीसारखे छोटे छोटे तुकडे करून दिले. आणि कालवणामध्ये त्यातलं सगळं नवीच कटून गेलं आणि ते बिलकुल खायला चांगलं लागलं नाही. तर त्याच्यासाठी मी त्यांना असं सांगितलं होतं की मच्छीचं तोंड कधीही न कट करता असंच आणं जाकं. आता एकदम असं मोठा जरी मासा आणला आणि त्याचं तोंड असंच आणतात आणि ते मग मला कट करता पण येत नाही घरी. आणि त्यासाठी मग मी असं शिजवते, त्याला व्यवस्थित साफ करते. साफ करावी बराच वेळ मला लागतो आणि कधी कधी त्याचा साफ करताना त्याचा काटा पण मला लागतो, असं बी होतं. आणि मग शिजायसाठी सुद्धा त्याला 5, 6, 7, 8, 10 वेळा मला सारखं मला उलटं पुलटं करावं लागते, का तर असं वाटतं की कच्चं राहून जाईल. कच्चा राहायला नको, त्यासाठी मी त्याला 2-2 मिनिटांनी सारखं पलटी करते. परत त्या गरम रस्सा त्याच्यावरती ओतते, तर सारखं चालूच असतं. आणि झाकण ठेवता येत नाही त्याच्यावर, का तर ते तोंड एवढं वरती असतं की झाकण कडेवर बसतच नाही. तर मच्छीचं तोंड एवढं असं बी नाही की त्याला जास्त वेळ शिजायला लागतो, मच्छी लवकर शिजते, पण तरीसुद्धा मला वाटतं की कच्चं राहील, त्यासाठी मी बराच वेळ शिजवते त्याला. चला. आणि शिवाय आणखीन एक सांगाल, मच्छीचं तोंड खाल्लेलं चांगलं असतं, पण असं नाही, आता बरेच जण म्हणतील हो काय असं काही नाही, पण खरंच मच्छीचं तोंड खाल्लेलं चांगलं असतं. त्यामध्ये खूप जास्त असं तेल असतं आणि ओमेगा-3 आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं, केसांसाठी, डोळ्यांसाठी, तर खाणंसुद्धा चांगलं असतं. मच्छीमध्ये तेल खूप जास्त असतं. आणि बरेचसे लोक आहेत ना, तर ते काय करतात, मच्छी सॅलेड वगैरे जर खात असतील ना, तर मच्छी फिश ऑइल त्याच्यावर टाकून खातात. तर आपल्याला तर ते ऑइल वगैरे भेटत नाही, भेटतं पण आपण कधी आणत नाही. एवढं म्हणतात कोण मच्छीचं तेल आणा, त्याच्यावरती टाका आणि एकदम असं मसळ लागेल किंवा चांगलं लागणार नाही, कसं खायचं. आपण तसं नाही खात, तरी डायरेक्ट मच्छीमधून तरी आपण खाऊ शकतो. तर मच्छीचं तोंड खाणं खूप फायदेमंद आहे असं मला वाटतं. तर बाकी तुमची इच्छा. तर चला त्यासाठी. आणि बाकी घरात कोणी खात नाही तर मी खाते.
आणि त्याच्यासाठी हमेशा सचिन तोंड आणतात. आणि बऱ्याच वेळा असंच पहिलं तर असं करत होती की कोणी खाल्लं नाही म्हणते तोंड तसं त्या मच्छीवाल्यापाशी तोंड ठेवायचे आणि फक्त मच्छी घेऊन यायचे. का तर आमच्या घरी कोण खात नाही म्हणून. पण जेव्हापासून मी खाते ना तेव्हापासून घेऊन येतात. तर चला मच्छी पुराण खूप जास्त झालं तर साईडला ठेवू, कालवून शिजत पण आलं. आणि मी आताच भात करते. तांदूळ संपले होते तर सकाळी डब्बा मी घासून ठेवला होता. सचिन कालच तांदूळ आणले तर आता डब्यामध्ये तांदूळ त्यांनी ओतले. आणि मग आता म्हटलं चला भात बनवूया. आणि मला भाकरी वगैरे बनवायची नाही, फक्त मच्छी बनवली ना त्या दिवशी मला फक्त कालवण बनवायचं असतं, मच्छी फ्राय आणि भात एवढंच बनवायचं असतं. तर आता भात बनवून घेते. सकाळी बनवल्या 2-4 चपात्या आहेत, म्हटलं चपाती मी खाईन, नाही तर भाकर बनवली ना तर मग भाकर पण मला खावं लागते, मग त्या चपात्या तशाच राहून जाते. आणि हे स्नेहा म्हणा, सचिन म्हणा आणि स्वप्नील म्हणा तिघं पण बिलकुल चपाती म्हणा भाकर म्हणा मच्छीसोबत खात नाहीत. आणि स्वप्नील म्हणा तो त्यांना नुसता भात, सुका भात आणि हेच खातो, मच्छीच खातो. आणि स्नेहा सचिन पण तसेच करतात. पण कधीतरी त्यांना मग जबरदस्तीनं चांगलं झालं रस्सा म्हणून त्यांना जबरदस्तीनं रस्सा चारायला लागतो. तर त्यातला पीस वगैरे बिलकुल खाणार नाहीत. सचिननं कधी खाल्ला तर एखादा पीस खातील, नाही तर मग ते फक्त रस्साच खातील असं आहे. आणि आमच्या घरी बिलकुल त्या दिवशी भाकरी बनत नाही आहेत, म्हणजे खातच नाही. तर मग माझ्यासाठी एकटीला वाटते मला कुठं बनवत बसू. एखादी चपाती किंवा कधीची सकाळची भाकर असेल तर ती मी खाऊन घेते, बाकी बनवत नाही आहे. तर इथं बघू शकता किती मस्त असं मच्छीचं तोंडसुद्धा शिजले, कालवण झाले तयार. आणि सचिनला आता प्यायचं आहे चहा. का तर मी सकाळी त्यांना म्हणलं होतं चहा पीत जाऊ नका, म्हणलं सकाळी अनुवाशापोटी सकाळी चहा पिलेलं चांगलं नसते. तर मग त्यांनी सकाळी दूध पिलं, चहा नाही पिलं. तर मला म्हटलं सकाळी पण पिऊ दिला नाही चहा, तर आता मला चहा बनवून दे. तर मग आता त्यांच्यासाठी थोडासा काळा चहा बनवते. आणि शिवाय कधीही मी तुझा चहा करत नाही, काळा चहा पितात ते पण पितात. आणि मला सवय लागली की त्यांना आता काळा चहा करून द्यायची, कधी दुधाचा चहा करत बी नाही. आणि जर त्यांनी केलं तरी ते सुद्धा काळा चहा करून पितात, दुधाचं पित नाहीत. तर माझं बाकीचं सगळे काही काम आवरले. मच्छीला 2-3 तास झालेले आहेत मसाला ठेवून लावून. आणि आता मच्छी आपण करूया फ्राय. ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. पॅनमध्ये मी तेल टाकले, म्हणलं कढई जर केलं ना तर कढईमध्ये खूप मोठे मोठे पीस आहेत, त्यात फक्त 1 किंवा 2च बसतील कढईमध्ये पीस. आणि जर कढई पूर्ण असं भरून जर तेल टाकलं ना तर 2-3 बसतील, पण ते तेल बाकीचं उरलं ना नंतर मग काय करायचं त्याच्यासाठी म्हटलं नको पॅनमध्ये टाकते, जेणेकरून यामध्ये 3-4 पीस बसतील एका टायमाला आणि मच्छी व्यवस्थित फ्राय होईल. आता ह्याच्यामध्ये 4 पीस तर आरामात बसतील. चला मस्तपैकी एकदम कडक अशी मच्छी फ्राय करूया. आणि अशी मच्छी तुम्हाला सुद्धा एकदा नक्की ट्राय करायची आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे. तुमच्या घरातले लहान मोठे सगळे खातील आणि सगळ्याला आवडेल. आता आमच्या घरात अशी सवय झाली ना कंटकीची मच्छी बनव असं होतं. स्नेहा आणि स्वप्नील तर आवर्जून म्हणतात दोघंजण कंटकीची मच्छी बनव. आणि मला माझी मम्मी जशी बनवते ना तशी आवडते, पण माझ्या मम्मीनं जी बनवलेली मच्छी मी बनवते ना ती बाकीच्यांना आवडत नाही असे. मग नाही तर मग रव्याची बनव, मग तांदळाचं पीठ लावून बनव, मग असं असते. मग त्याच्यासाठी आज ही मच्छी म्हणलं की सगळे आवडीनं खातात, त्यासाठी मग ही झटपट हीच बनवून टाकते मी. आणि कलर बघू शकता किती मस्त आलेलं आहे. का तर मी कलर टाकलेला नाही याच्यामध्ये, ते ओरिजिनल पहिलाच कलर होता. म्हणजे जी मसाल्याचं पॅकेट मी टाकलं ना त्याच्यामध्ये कलर असतो थोडासा, त्याच्यासाठी ही असं बनतो. आणि मच्छीला ना असं हे करायचं आपल्याला, चिमटा म्हणा किंवा चाकूनी म्हणा त्यात थोडंसं असं होलं पाडल्यासारखं करायचं, जेणेकरून त्याचं आतमधला सुद्धा त्याच्यामध्ये रस असेल ना तर ते बाहेर निघेल, पाणी असेल तर ते बाहेर निघेल आणि मच्छी एकदम कडक होईल. तर मस्तपैकी अशी मच्छी फ्राय झालेली आहे आणि खूप मोठे पीस आहेत. तर नंतर 4-4 पीस न बसता मग 3-3च बसले. म्हटलं ठीक आहे, 3-3 तर 3-3. आणि नळाला पाणीसुद्धा आहे. पाणी काय होतं ना कधी 2 वाजता जातं, कधी 3 वाजता जातं, कधी 5 वाजता जातं, कधी कधी रात्री जातं. असं आहे पाण्याचं पण, कधी राहतं ना कधी अचानकच जातं. पण पाणी आज आहे, म्हटलं मच्छी धुताना जातं की काय पाणी पण गेलं नाही आहे. तर दुसऱ्यांदा पण मच्छी व्यवस्थित तळून झालेली आहे. पहिली पण तळली 4 पीस, परत 3 पीस व्यवस्थित तळून झालेत. आणि आता बाकीचे पीस पण पटापट तळते. स्नेहा गेली आईकडे गेली म्हणजे माझ्या मम्मीकडे गेली. तर तिला पण फोन केला तर मी आता मच्छी तयार झाली म्हटलं जेवायला ये म्हणून. आणि पिऊ आली सकाळी. तर पिऊचं सांगायचं राहिलं की पिऊनं खूप मोठे लांब लांब केस होते, तर पिऊनं केस कट केले आणि मला दाखवायला त्या तुम्ही केस कट केले म्हणून. आणि बरंचसं विचारत होती की तू मला व्हिडिओमध्ये का गं घेत नाही तुझ्या, मला लागत पिऊ घरीच नसती, म्हणलं तू येतच नाही आहेस, म्हणलं तू आली की मी तुला घेईन म्हणलं ना. पण म्हटलं अगं मला वेळच नाही भेटत गं, जेव्हा वेळ येईन ना तेव्हा मी तुझ्या व्हिडिओमध्ये येईल. म्हटलं हा ठीक आहे. मग ती गेली आता घरी, तिला म्हटलं तर घेऊन ये तिला जेवण करायला. पण ती का तर मच्छी चिकन मटण काहीच खात नाही ती सुद्धा. चला माझी मच्छी तयार झाली. स्नेहा बी आली, तिला जेवायला बसवलं. स्नेहा, सचिन आणि स्वप्न तिघंजण जेवण करायला बसल्यात. माझी पण मच्छी फ्राय करून झाली, आता मी पण जेवते, मला पण भूक लागली. आता सकाळी जेवण केलं तर मी पण. आणि बघू शकता किती मस्त चटपटीत अशी मच्छी तयार झालेली आहे.
आणि अशी मच्छी बनवल्यानंतर आवडीनं सगळे घरातले खाणार आहेत. तुम्ही सुद्धा एकदा बनवून खाणार आहेत, मला कमेंटमध्ये सांगणार आहोत कशी मच्छी झालेली आहे ती. तर सगळेजण खायला बसलेत. बगड्यावने सुका भात आणि मच्छी गटागट खातात. पण मला माहीत नाही, मला खाणं होतच नाही, ती सुकी मच्छी आणि भात असं खाणं होतच नाही आहे. त्याच्यावरती रस्सा पाहिजेच मला. तर चला, मला पण भूक लागली, जेवण करून घेते. तुम्ही पण जेवण करा, उन्हाचं भरपूर पाणी प्या. मला तर मग जेवण वगैरे करून झालं. मच्छी खूप छान झालती, मस्त झालती. आणि माझे भांडे वगैरे सुद्धा घासून झाले. आता मस्तपैकी वरती टेरेसवरती चालायला जाते. आणि तुम्ही एकदा मच्छी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली ती, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चालतो, तोपर्यंत बाय बाय.